गुड मॉर्निंग गुड फ्रेंड्स. मॉर्निंग. आज आहे 1 जानेवारी 2026. श्री पण गुड उठला आहे मॉर्निंग. आणि आज मी पहिला व्लॉग शेअर करते आमच्या तिघांचा. आम्ही इथून पुढे छोटे छोटे व्हिडिओज शेअर करेन मी. आमच्या रोजच्या डेली अपडेट्स थोडे थोडे व्हिडिओज रोज टाकत जाईन. माझा प्रयत्न राहील. आणि तुम्ही बघू शकता आज श्रीने आंघोळ करताना खूपच एन्जॉय केला आहे. त्याला आंघोळ करायची नव्हती म्हणून थोडं त्याला खेळत खेळत आज आंघोळ घातली आहे. त्याच्यानंतर पहिली सुरुवात आज देवपूजेने केली आहे. आज गुरुवार आहे आणि 1 तारखेला बरोबर आज गुरुवार आला आहे. त्याच्यामुळे ना आज मी ठरवलं होतं की आज पुरणपोळी करायची पहिल्याच दिवशी. आणि थोड्या गेस्टना जेवायला पण सांगितलं होतं आज. आणि मी बघा आज डाळ शिजत घातली आहे सकाळीच, कारण माझी तब्येत थोडी बरोबर नाही आहे. त्यामुळे म्हटलं आज दिवसभर थोडं असं उरकून स्वयंपाक करायचा. तर थोडा वेळ थोडं गरम पाण्यामध्ये डाळ मी भिजवत ठेवली. त्याच्यानंतर डाळ शिजून झाली आणि आता मी ते परतते आहे. तर मी थोडं तूप घेतलं आहे. त्याच्यामध्ये डाळ ऑलरेडी मी थोडी स्मॅश केलेली, म्हणजे कसं होतं परतल्यानंतर जास्त वेळ लागत नाही आपल्याला हे करायला, पुरण बनवण्यासाठी. मग त्याच्यामध्ये 1 वाटी डाळ घेतलेली, त्याच्यामुळे त्याच्यासोबत बरोबर 1 वाटी गूळ घेतला आहे मी. आणि थोडा वेळ त्याला परतल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये आलं किसून टाकायचं. काही लोक सुंठ पावडर पण यूज करतात, पण आज माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी थोडा आल्याचा तुकडा किसून टाकला होता. कारण त्याचा जो तो चोथा असतो ना तो साईडला निघून जातो. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी वेलची पूड आणि जायफळ पूड टाकली होती, जी मी ऑलरेडी करून ठेवते. आपल्याला रोज डेली यूजमध्ये लागतेच. खीर बनवली किंवा कधी चहामध्ये पण आपण टाकतो, यूज करतो. त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली मी आता आमटी पण बनवते. आमटीचा मसाला मी सकाळीच बनवून ठेवला होता. त्याच्यामध्ये लसूण, खोबरे, आले, कोथिंबीर, थोडा कढीपत्ता टाकला होता. तसं तर मी आहे ना ठरवलं होतं की आज जास्त वेळ मोठा व्हिडिओ करून टाकायचा, पण आज माझी तब्येत ठीक नाही आहे. त्याच्यामुळे आज मी शॉर्टच व्हिडिओ, जास्त लाँग नाही आहे माझा, कारण आज मी थोडे दिवसभर आरामच केला होता. आमचा 2-3 दिवस प्रवास झाल्यामुळे आज आम्ही सगळेच 3 दिवस झालं जाम आहे. सर्दी, खोकला आणि त्यात थंडी पण खूप जास्त वाढली आहे. त्यामुळे सकाळी पण कोण लवकर उठत नाही. हे बघा इकडे माझी डाळ परतून झालेली आहे, पुरण परतून झालेलं आहे. आणि अजून थोडा वेळ ठेवल्यानंतर ती व्यवस्थित पुरण तयार होईल. इकडे मस्तसा मसाला भाजून घेतला आहे मी. त्याच्यामध्ये चटणी आणि मीठ, थोडा गोडा मसाला आणि गरम मसाला टाकून हलवून घ्यायचं व्यवस्थित. लाल तिखट असेल तर लाल तिखट पण थोडा कलर येण्यासाठी टाकायचा, पण आमच्या चटणीमध्ये ऑलरेडी म्हणजे कलर चांगला येतो चटणीला, त्यामुळे मी जास्त एक्स्ट्राचा लाल कलरवाल्या मिरची असते ना, काश्मीरी पावडर, ती यूज नाही करत. आणि एका साईडला मी गरम पाणी ठेवलं थोडं उकळायला, कारण फोडणी दिल्यानंतर गरम पाणी ओतलं ना आपण त्याच्यामध्ये तर छान असा लाल कलर सुटतो. आता माझं पुरण तयार झालेलं आहे. थोडा वेळ आता झाकून ठेवायचं आणि नंतर मग पुरण वाटून घ्यायचं. मी आता मसाला भाजलेला आहे माझा. मी आता गरम पाणी ओतलं आहे. थोडा वेळ असंच शिजून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ते येळवणी काढतो. डाळ शिजवलेलं जे पाणी असतं त्याची आमटी करतो. आपल्याकडे कटाची आमटी बोलतात त्याला. छान अशी मस्त लागते कटाची आमटी. खूप लोकांना आवडते आमट्याने भात. आता तोपर्यंत मी बाहेर आले तर बघा श्रीने किती पसारा करून ठेवला आहे. त्याला आता ख्रिसमसची सुट्टी आहे, त्याच्यामुळे तो रोज आता पसारा काढून बसतो आहे. आणि त्याला ही स्ट्रॉबेरी अडकवायची आहे झाडामध्ये, पण त्या स्ट्रॉबेरीचं वेट जास्त असल्यामुळे ते खाली पडते सारखी. पण श्री आमचा हट्टी, एक म्हणजे एकच काम करायचं असतं त्याला, नाहीतर मग चिडून बसतो. तो अजून लहान आहे. बोलतात ना 4थ्या वर्ष जे असतं मुलं खूप दमवतात, तसं आता श्री दमवायला लागला आहे. श्रीचा बड्डे पण जवळ आला आहे, जानेवारीमध्येच असतो.
थोडा वेळ त्याच्यासोबत खेळली आहे मी पण. दिवसभर पसारा आवरतच बसावं लागतो. तर संध्याकाळी मी मस्तपैकी तयार होऊन नैवेद्य तयार झालेला आहे, देवाला दाखवून आता आम्ही मठात आलो आहे. आम्ही नेहमी दर गुरुवारचं आमच्या इथे जवळ मठ आहे तिथे जातो, प्रत्येक गुरुवारी जातो. जर कधी नाही जमलं तर स्किप होतं आमचं, पण आम्ही प्रयत्न करतो शक्यतो प्रत्येक गुरुवारी मठात जायचं. आत्तापासूनच लहान मुलांना थोडं सवय लागते की बाबा स्वामी आजोबा वगैरे. आपल्याला लहानपणी आपण नव्हतं एवढं देव वगैरे, पण आताची लहान मुलं आहे ना, स्वामी आजोबा बोललं की ओळखतात. आज 1 तारखेमुळे ना खूप जास्त गर्दी होती आज मठामध्ये. हाय, तर आज मी ठरवलं होतं मोठा व्हिडिओ बनवून व्लॉग टाकायचा, पण आज माझी तब्येत खूपच जास्त बिघडली आहे, त्याच्यामुळे मला ते जमलं नाही. पण आज मी ठरवलं होतं 1 तारखेपासून डेलीचे व्लॉग्स टाकायचे, श्रीचे, माझे आणि त्याच्या पप्पाचे. तर आज थोडं गडबड झाली आणि त्यात मी थोडी आजारी आहे. आमचं थोडं प्रवास झाला, तुम्ही बघितलंच. आम्ही अक्कलकोटला वगैरे गेलो होतो 2-3 दिवस, त्याच्यामुळे थोडं व्हायरल इन्फेक्शन झालं आहे. आणि त्यात आज तेलकट जास्त आलं, म्हणजे स्वयंपाक करताना कॉन्टॅक्टमध्ये, त्याच्यामुळे जरा घसा वगैरे पण जाम झाला, माझा आवाज पण चेंज झाला आहे, तुम्हाला कळत असेल. तर उद्यापासून मी नक्की ट्राय करेन की थोडा मोठा व्हिडिओ शेअर करायला. तर तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील किंवा आवडत असतील, अजून जर तुम्हाला बघायचं असेल, तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडतील, म्हणजे माझे, श्रीचे. आणि थोडे वेगळं काहीतरी करण्याचा मी ट्राय करतो आहे. तर तुम्ही असाच सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय.